आलेलो आहे मित्रांनो मी कॅनलला आणि तुम्हाला दिसत आहे पाणी कसं आहे पाणी मित्रांनो. आणि पाणी ऊन लागत आहे मित्रांनो, खूप त्रास होत आहे राव. चला वरती मी आलेलो आहे मित्रांनो बाहेर आणि आपली गाडी लावली आहे इथं दिसत आहे तुम्हाला. आणि इकडं आहे पाणी. चला तर जाऊया मित्रांनो, आपल्याला थोडं कार्यक्रमाला जायचं इथं जवळच इथं कार्यक्रम आहे मित्रांनो. प्रताप गेलेले आहेत खाली हात पाय धुवायला आणि आपण खाली जाणार आहोत आता मित्रांनो. आपण आहे कॅनल वरती आणि दिसत आहे तुम्हाला कॅनल. हा आणि प्रताप आपले येत आहेत तारेवरची कसरत करत आहेत दिसत आहे तुम्हाला. प्रताप तिथं हाय करता का पडताल खाली हायच्या नादात. तर मित्रांनो आपण उतरलेलो आहे कॅनल मध्ये आणि प्रताप हवेतून काय दिसत आहे तुम्हाला. प्रताप हा मस्त आणि मित्रांनो पलीकड कॅनलच्या पलीकडल्या किनाऱ्यावरती कोणतरी उभा आहे, नीट दिसत नाही मित्रांनो. तरी पण तुम्ही नीट नजर लावा आणि दिसत आहे तुम्हाला. तिकडे राहुल आहेत, तिकडे प्रताप आहेत आणि मित्रांनो आम्ही कॅनलवरती चाललेलो आहे दिसत आहे. हा हे कोण आहे? राहुल दिसत आहेत. राहुल हा हे राहुल ओके. हा आणि आपल्या इथं पुढे गाड्या लावलेल्या आहेत मित्रांनो, तुम्हाला दिसत आहे ह्या गाड्या आहेत. आता आपण ह्या गाडीवरती बसणार आहे. चला तर जाऊया मग, घेऊन गाडी जाऊया आणि आपल्याला पुढे जायचं काम आहे मित्रांनो. ओके मित्रांनो हे काय आहे? हे आहे कटर मित्रांनो, तुम्हाला दिसत आहे वैरण कापायचा कटर आहे. आणि हा कटर मित्रांनो खूप मोठा कटर आहे. ह्याचा घास जर बघितला तर तुम्ही केवढा मोठा घास दिसत आहे तुम्हाला. तर ह्यात असा एक मोठा कवळा धरायचा आणि घालायचा. तर एवढं मोठं ह्याची कॅपॅसिटी आहे या कटरची, तुम्ही बघू शकता इथं लावलेलं आहे. पण आता हे मला पण माहीत नाही मित्रांनो. तर ही नवाच कटर दिसतोय आणि त्याची जाता जाता दिसला कॅनलवर म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवाच कटर कसा आहे ते. वरती आहे ती ही नाळका आहे त्याचा तसल्या धुरळ्याचा. वैरण कापायचा कटर आहे मित्रांनो, तसले बोहात भरायचा, बोत भरायचे. ओके चला तर जाऊया मग मित्रांनो, साईडला कॅनल आहे इथंच. फायनली मित्रांनो मी पोहोचलेलो आहे रानामध्ये आणि शेतामध्ये. मी चाललेलो आहे शेतात. माझ्यापाशी आहे मेक म्हणजे खुटी. तर मित्रांनो आणि मी धरलेला आहे तावं. मग माझ्यापाशी काय आहे तर मी चाललेलो आहे म्हैस घेऊन. पाठीमागं दिसत आहे म्हैस आणि मी चाललेलो आहे म्हैस चारायला. चला तर मग मित्रांनो जाऊया म्हैस चारायला. मित्रांनो काय चाऱ्याची आहे कमतरता आणि दिसत आहे तुम्हाला. चाऱ्याची कमतरता असल्यामुळं जित्राबाचा अवघड झालेला आहे, त्यामुळं मग चारावं लागत आहे मित्रांनो. मला गवत वगैरे जिथं असेल तिथं न्यावं लागते. अरे फायनली मित्रांनो म्हैस चरत आहे, तुम्हाला दिसत आहे. आणि असं गवत चारावं लागतं मित्रांनो धरून बांधायला. आणि मी आता चारत आहे आणि ही आहे आमचा रस्ता शेतामध्ये जाण्याचा, तुम्हाला दिसत आहे. आणि वरती ऊन लागत आहे सूर्यदेवामुळं. आहा देव. आणि मित्रांनो ऊन लागत आहे, सूर्यदेव आग बघत आहे मित्रांनो. आणि मी चाललेलो आहे म्हैस चारत. बाजूला बाजरीचं रान आहे मित्रांनो, तुम्हाला दिसत राहील. तर ही आहे बाजरी. हो मित्रांनो आहेत उन्हाळ्याचा दिवस आणि खूप ऊन लागत आहे आणि त्रास होतो. पण शेतकऱ्याला काम हे करावं लागणार ना, त्याच्यामुळं मी म्हैस चारत आहे उन्हाळ्याचं. आणि तुम्ही बघत आहात मित्रांनो रस्त्यानं कुणीतरी यायला लागलेलं दिसत आहे तुम्हाला मित्रांनो. आणि कुठेतरी शिरलं वाटतं ते, पण येथील कोणतरी आहे. निळा शर्ट दिसत होता तुम्हाला. आणि आल्यानंतर बघू आपण कोण आहे रस्त्याने येतं ते. मित्रांनो नजदीक आलेलं आहे, क्लोज आलेलं आहे. मला वाटतं हे आमचे दाजी असतील.
मित्रांनो मी आहे आता बाजरीत आणि तुम्हाला दिसत आहे बाजरी. आणि मित्रांनो जी काल तुम्हाला बाजरी दाखवली होती ती बाजरी वेगळी आहे आणि ही आहे साधी बाजरी. तिचं कणीस पहा मित्रांनो, ही आहे छोटी बाजरी आणि ती जी बाजरी होती ती खतरनाक बाजरी आणि भलं मोठं कणीस 1-2-2.5 फुटाचं. तर ही एका इथेच किंवा एका फुटाच्या आसपासचं कणीस आहे दिसत आहे तुम्हाला. बाजरी ही अशी छोटी असते मित्रांनो, ती हायब्रिड सीड आहे. आणि मी आता निघत आहे बाहेर आणि जवळच आपली म्हैस चरत आहे, तुम्हाला दिसत आहे बांधलेली आहे कुठे टुकून मित्रांनो. म्हैस बांधावं लागते. आणि आमचे दाजी आहेत मित्रांनो इथं बसलेले दिसत आहेत दाजी. आणि मित्रांनो म्हैस चरत आहेत आणि मी निघालेलो आहे बाहेर. आणि हे आहेत आमचे दाजी मित्रांनो. आणि मी काय आणलेलं आहे, ही आहे जुंधळी. जुंधळी हा एक जनावराचा चारा किंवा शेळ्या मेंढरांचा चारा म्हणून जुंधळी हा प्रकार हे दिसत आहे तुम्हाला जुंधळी. ओके. आणि हे आहेत आमचे दाजी मित्रांनो. आणि दाजी आलेत उन्हाळ्या सुट्टीला. नाही उन्हाळ्या सुट्टीला नाही मित्रांनो, घरी कार्यक्रम आहे कावडीचं जेवण. शिवशंभू हर हर महादेव देवाच्या कावडी असतात तुम्हाला तर माहीत आहे. तर ते कावडीसाठी आलेलं आहे दाजी, कार्यक्रम आहे घरी. आणि तो कावडी यायला टाईम असल्यामुळे मी आणलेले आहे म्हैस चारायला. आणि थांबलेलो आहे मी म्हैस चारत दाजींसोबत गप्पा मारत मित्रांनो. मित्रांनो ही आहे कावड, श्री शिव शंभू महादेवाची कावड आहे मित्रांनो. आणि इथं आता महाप्रसादाचा कार्यक्रम चाललेला आहे. कावडी वाहकांना दिसत आहेत. आणि जेवणामध्ये मित्रांनो आहे भात, भाजी, चपाती, सांबर, पापड, वांगे, चपाती. हे आहेत कावडीचे बुवा. कावडीला नैवेद्य दाखवत आहेत. ही असते मित्रांनो कावड, नारळ बांधलेले आहेत आणि ही कापड आहेत कावडीची. आणि अशी असते कावड, अशी डप अडकवलाय त्यांना वाजवायचा. हे आहेत पाण्याचे गडू. पाटील स्वयंपाक कसा झाला आहे नंदी. मस्त मार केलाय भरपूर जेवासाठी.